आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे काही इनपुट असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगावं असं आव्हान यावर शंभूराज देसाई यांनी दिले। बघा, माझं मत स्पष्ट आहे। राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी आता कुठली परिस्थिती राज्यामध्ये नाही। असे प्रकार घडू नयेत या मताचे आपण सगळेजण आहोत। पण प्रकार घडल्यानंतर लगोलग त्या ठिकाणचे आरोपी अटक केलेत। लगोलग अगदी आमदार गणपत गायकवाड हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, तरी असताना सुद्धा त्याला लगेच अटक केली आणि कोर्टापुढे हजर केले, त्याला कस्टडी मिळालेली आहे। मग जर समजा याच्यामध्ये कोणाला पाठीशी घालायचा विषय असता तर मग इतक्या तात्काळ अटक झाली नसती। पोलीस, मी परत सांगतोय, महाराष्ट्र पोलीस दलाचा एक वेगळा नावलौकिक आहे। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अत्यंत कार्यक्षम अधिकारी आहेत आणि महाराष्ट्र पोलीस हे कधीच कुठल्या गुन्हेगारांना पाठीशी घालत नाहीत। त्यामुळे अशा पद्धतीनं मी परत सांगेन की गणपत गायकवाडांनी केलेला गोळीबार असेल, काल स्वर्गीय श्री घोसाळकरांची झालेली हत्या असेल, या गोष्टी तर चुकीच्याच आहेत, याला आळा बसलाच पाहिजे। पण त्याच्यासाठी लगेच राज्य सरकार बरखास्त करा अशा पद्धतीची मागणी करणं, आम्ही एवढंच सांगू की अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांना अधिक सतर्क करणं, पोलिसांना अलर्ट मोडवर ठेवणं, पोलिसांच्याकडे ज्या काही खबरी यंत्रणेमार्फत माहिती येते त्यामार्फत अशी जी काही एलिमेंट्स आहेत ज्यांची गुंड प्रवृत्ती आहे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणं, या सगळे आदेश हे माननीय गृहमंत्री महोदयांनी तात्काळ राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत। आणि त्याप्रमाणे अनेक ठिकाणी आपण वाहिन्यांवर बघताय, गुंडांची पोलीस स्टेशनमध्ये परेड काढली जाते, गुंडांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांना कडक समज दिली जाते। एवढं करून सुद्धा काही गुंड जर या ठिकाणी परत ती कारवाई करत राहिले तर कठोर कारवाई त्यांच्यावर पोलीस करतील। त्यामुळं कुठेही राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती नाही। घोसाळकरांच्या हत्येमागे कुठल्यातरी महिला त्याचबरोबर पुरुष प्रवक्त्याचा हात असल्याचा आरोप देखील विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। नाही, आता हे मोगम आरोप कुणी करू शकतं? हे बघा, विजय वडेट्टीवार साहेब सुद्धा विरोधी पक्षनेते आहेत, एका संविधानिक पदावरती बसलेले आहेत। जसं मंत्र्यांनी काही गोष्टी पाळल्या पाहिजे की बाबा तपास चालू असताना, चौकशी चालू असताना काही वक्तव्य करून त्या तपासावर परिणाम होणार नाही याची खबरदारी जशी मंत्र्यांनी घेतली पाहिजे तशी विरोधी पक्षनेते सुद्धा एक संवैधानिक पद आहे। त्यांनी सुद्धा त्यांना काय म्हणायचंय ना, त्यांच्याकडे काय माहिती असेल, प्रवक्त्याची असेल, महिला प्रवक्त्याची असेल किंवा आणखीन कुठल्या प्रवक्त्याची असेल, त्यांनी द्या ना, पोलीस महासंचालकांना द्या। विरोधी पक्षनेते केव्हाही पोलीस महासंचालकांना फोन करू शकतात, त्यांनी सांगावं पोलीस महासंचालकांना माझ्याकडे ही माहिती आहे, पोलीस महासंचालक त्याप्रमाणे करतील तपास। पण उगाच अशा पद्धतीनं वक्तव्य करायचं आणि तपासाची दिशा कुठेतरी भरकटवायची, त्यामुळे असं करणं योग्य नाही। तपास पूर्ण होऊ द्या, चौकशी पूर्ण होऊ द्या, यातनं सत्य नक्की बाहेर आपले महाराष्ट्र पोलीस काढतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।